सांगा बारीक काटे आणि मोठे काटे फणसाचे, त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकता? बारीक काट्यामध्ये जरा फळ रसा असतो, बारीक काटा असतो ना रसा असतो, मोठा असला की तो फणस घर पण त्याच्यामध्ये आतमध्ये मोठा असतो, छोटा येत नाही, फरक आहे. ओके, पानावर पण समजते, बारीक पान छोटं पान त्याच्यावर पण समजू शकतोय. पान पातळ असतोय तो रसा फणस, दाट जरा असलं की कापा पण ओळखू शकतो. बरोबर. आंबोलीच्या पायथीशी आम्ही राहतो. ओके. आणि साठम महाराज आम्ही याच्या पंचक्रोशीत म्हणजे मोठमोठी घातलेली आहे, इकडनं ही फळं आलेली आहे. एक 65 म्हणून एक फणस आणला आहे आम्ही स्पेशल असा, आणि तो इथे मुंबईमध्ये बाजारामध्ये हा नवीन आहे आणि ते फळ आम्ही मार्केटला आणलेलं आहे. फणसातले घरी तुम्हाला लांब रस घेणार आणि एकदम गोड आणि मधुर, त्यामुळे आणि आम्ही फणस काढतो मला एकदम उतरून फणस काढतो, अजिबात म्हणजे असं म्हणजे कुठे पडत वगैरे काही नाही. आणि तिथे ते तिथून इथपर्यंत आणण्याची ती पण आम्ही व्यवस्थित काळजी घेतलेली आहे, त्यामुळे आणि ते पण आम्ही सुखरूप पोचवलेलं आहे. कमीत कमी तुम्हाला 200 पर्यंत फणस दिलेले आहे. 200, 250, 300, 350 एवढ्यापर्यंत. ओके. त्याच्यापेक्षा आम्ही एखादा माणूस असेल तर त्याला आम्ही कमीत कमी देतो, नाही असं म्हणत नाही कोणाला. ओके. आणि माफक दरामध्ये फणसाचे घरे हे चाखायला मिळतील ठाणेकरांना. स्वाद घ्यायचा असेल तर ठाण्यात आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत मित्रांनो मार्केटमध्ये. वटपौर्णिमेच्या निमित्त फणस आणायला सांगितले, तर ते फणस आणायला आता आपण जाणार आहोत. तर इकडे यशवंत नगरला 2 जण आहेत आणि ज्ञानोदय स्कूलजवळ कोणीतरी एकाने गाडी लावली आहे. तर आता आपण तिकडे जाणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे फणस कुठल्या गावातनं आले आहेत आणि फणसाचा रेट काय आहे. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. माझी तयारी झाली आहे, तर आता मी निघतोय. आणि मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड केला चॅनलला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तर मग मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला फणसाचा रेट विकत सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, कुठून त्या लोकांनी घेऊन आले हेही मी तुम्हाला सांगेल. चला तर मग मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करूया. चला. तर मित्रांनो, आता आपण निघालोय. आता हे विठ्ठलपेठ मंडळाच्या इथला रूट आहे, लाकडी पुलावर पोहोचू आणि तिकडूनच मग आपण यशवंत नगरला जाणार आहे. आता तिकडे आहेत, बघूया कुठल्या गावचे आलेत फणस घ्यायला. मग मित्रांनी व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता आपण आलो आहे लाकडी पुलावर, बघू शकता हे लाकडी पूल आहे. हे आमचं मच्छी मार्केट आहे. तर मागची व्हिडिओ बघितली असाल तर आम्ही इकडूनच मच्छी घेतलेली आणि त्याची सुरमईची कढी केलेली. ती व्हिडिओ मी तुम्हाला आय बटनावर दिली आहे, तिथे जाऊन ती व्हिडिओ बघितला असाल तर ती बघा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा आहे आमच्या इकडचा फेमस वडापाव, पल्लूचा वडापाव, साईबाबा स्नॅक्स कॉर्नर. बघू शकतात, लहानपणीपासून मी इथेच खातो, यांच्याकडे नेहमीच गर्दी असते. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे यशवंत नगरला. आता इकडे बघूया कुठे फणस आलेत. इकडून लोक घेऊन येत आहेत, बघू शकता त्याच्यामध्ये कसे काय फणस काय विचारूया आपण आता. तर हे आहे आमचं यशवंत नगर. कुठल्या गावात आलात? सावंतवाडी ना. तर हे कसे दिलेत फणस? ओके, बघू शकता मित्रांनो, हे सगळे फणस साईजवर आहेत सगळे. इकडे आलात तर नक्की इथे या, यशवंत नगरच्या बसस्टॉपच्या इकडे. त्यांनी गावातनं आणलेत फणस. किती आणलात तरी? किती आहेत टोटल फणस? आत्ताच्या घडीला 200 नग आहे. ओके. हा खायला गेला चांगला तर बरका चांगला खायला गेला तर कापा बनत नाही. ओके. बरका कसा एकदम जास्त पिकला तर तो खाऊ शकत. कापा आणि बरका यामध्ये हे 2 फरक आहे. ओके, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आपले विकास आहेत, यांनी हे फणस आणलेले आहेत गावावरून, त्यांना आपण भेटूया. विकास दादा, मला तुम्ही एक सांगू शकता का की हे जे फणस आणले तुम्ही, हे फणस तुम्ही कुठून आणले? गावाकडनं. गावाकडून. सावंतवाडी. आणि सावंतवाडी फणस आणताना तुम्हाला काय पूर्ण हालअपेष्टा भोगाव्या लागतात? हालअपेष्टा म्हणजे काय माहिती का, फणस काढायला वगैरे गेलो
तर सध्या गावाकडे पाऊस जोरदार लागतो. ओके झाडं आमच्याकडे अशी मोठी मोठी असतात. ओके. काढण्यासाठी पण माणूस घरी चढवावा लागतो. हा. आम्ही असं रचने वगैरे म्हणजे उतरून काढतो, हा ढकलून काढत नाही. ओके. लोक काय करतात, ढकलून काढतात हा आणि त्यात खराब होतात. असं आम्ही करत नाही. आम्ही व्यवस्थित रचने उतरतो, व्यवस्थित भरून आणतो. ओके. एकंदरीत बघायला गेलं तर हा पूर्ण जो तुमचा रहस्यमय पूर्ण जीवन आहे तुमचं, हे पावसाळ्यात असतं. आणि पावसाळ्यात तुम्ही ती फणसाची काढणी, परत तुम्ही ते टेम्पोत भरणं आणि हे सर्व करणं, याच्यापर्यंत तुम्ही हे सर्व करता. आता मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे सर्व करताना तुम्ही तुमची जी मोलमजुरी असते, ते गावच्या लोकांना तुम्ही बोलवता? हा, गावच्या लोकांना ठराविक बोलवतो. म्हणजे कसं काय, शेतात जवळ रोडचं जशी झाडं नाहीये, हा. कोणाची शेतात असतात, कोणाची आजूबाजूला असतात, मग आम्हाला 2-3 माणसं घालावी लागतात. ओके. त्याच्यामुळे काय होतं, फळणूस पण चांगला येतो, म्हणजे त्याला डाग वगैरे लागत नाही. तसं पडला बिला माती बितला की तर गुण घेत नाही. ओके. मग तो मला फळ सुंदर दिसायला पाहिजे. बरोबर. आणि जर डाग आलेला जर फणस असेल हा. तर इथे येऊन तो खराब होतो. ओके ओके. आणि मला सांगा, बारीक काटे आणि मोठे काटे फणसाचे, हा. त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकता? बारीक काट्यामध्ये जरा फळ रसा असतो. बारीक काटा असला ना, रसा असतो. मोठा असला की तो फणस घर पण त्याच्यामध्ये आतमध्ये मोठा असतो, ओके. छोटा येत नाही. हा. असं फरक आहे. ओके. पानावर पण समजते, बारीक पान छोटं पान त्याच्यावर पण समजू शकतोय. पान पातळ असतोय, मग तो रसा फणस. झाड जरा असलं की कापा पण त्याच्यावर पण ओळखू शकतो. बरोबर. बरोबर. आणि आता तुम्ही जे पूर्ण आलात गावावरून, आता आपल्याकडे बघा इथे 1, 2, 3, 4, 5 गाड्या आता आलेल्या आहेत. बरोबर. कालपासून. हा. आता इथे बघा, ही साईडला किती गाडी उभी आहे, ती आज आलेली आहे. ओके. आणि ती अजून गाडी पूर्ण खाली पण झाली पण नाही झाली. नाही झाली. तो आता ते हे करणार, उद्या तो ऍडजस्ट करून खाली करणार आहे. बरोबर. हा. धन्यवाद. कसं आहे, आमच्या एकच गावात आम्ही असं ऍडजस्ट करून राहतो. हा. असं भेदभाव करत नाही, तू इथे लावू नको, तू इथे लावू नको. सगळ्यांनी आनंद धंदा करायचा, आनंद राहायचा. हा वर्षात एकदा आम्ही इथे येतोय. बरोबर. असं शोध हे करतोय आणि जातो. आणि सुख समृद्धीसाठी वटपौर्णिमेच्या आपल्याला मुंबईकरांसाठी एवढ्या सावंतवाडीतून ह्या 5 गाड्या आलेल्या आहेत. प्रत्येकाने, आपल्या मुंबईकरांनी, ठाणेकरांनी याचा आस्वाद घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी जो भाव सांगितलेला आहे त्याचाही आदर करा. कारण जे गाडी भाडं लागतं, त्या गाडी भाड्याला किती पैसे मोजावे लागतात हे जो आणतो त्यालाच कळतं. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी आणले फणस त्यांची किमया तुम्ही करा. कर्तृत्व आहेच त्यांचं, आदर करा. आपण कोकणकर आहात याचा आदर करा, सन्मान करा. धन्यवाद. तर मित्रांनो, बघू शकता आपल्या लोकमान्य नगर म्हणजे यशोदानगरच्या बस स्टॉपला इकडे सगळे कारोड्यातनं, सावंतवाडीतनं सगळे आले फणस घ्यायला. तर हे बघू शकतात. कसे ते फणस, किती रुपयाला फणस हा कसा आहे मोठा, हा कितीला आहे? 600 रुपये. साईज प्रमाणे तुम्हाला सगळे फणस अवेलेबल आहेत. ओके. माडखळ मग आंबोलीच्या पायथ्याशी आम्ही राहतो. ओके. आणि साठम महाराज आम्ही याच्या पंचक्रोशीत म्हणजे मोठमोठी घातलेली आहे. तिकडनं ही फळं आलेली आहे. ओके. आणि बरोबर विद्यार्थी आले आहे, नील दाक्षिटी, अक्षय. फणस आहे. आणि आमच्याकडे एक 65 म्हणून एक फणस आणला आहे आम्ही, स्पेशल असा. आणि तो इथे मुंबईमध्ये बाजारामध्ये हा नवीन आहे. आणि ते फळ आम्ही मार्केटला आणलेलं आहे. आता याच्या आपण कसं समजणार हा कापा आहे आणि हा रसा? कापा असतो तो असा असतो, असं आपल्यावर हे बघा, असा करा भेटतो त्याला. आणि त्याची चव अशी गोड असते आणि कलर असा पिवळट असा वेळ असं असतं. आणि नील माझा सहकारी आहे, तो उत्तमपणे त्याचं हे करतो नियोजन. आमच्या फणसातले घरी तुम्हाला लांब रसा घेणार आणि एकदम गोड आणि मधुर. त्यामुळे आणि आम्ही फणस काढतो मला एकदम उतरून फणस काढतो. अजिबात म्हणजे असं म्हणजे कुठे पडत वगैरे काही नाही. आणि तिथे ते तिथून इथपर्यंत आणण्याची ती पण आम्ही व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. त्यामुळे आणि ते फळ आम्ही सुखरूप पोचवलेलं आहे. बघू शकता मित्रांनो, यांच्या इकडचे फळं माडखळमधनं आले ते सगळे. हे बघू शकता मित्रांनो फणस. काका तुमचं नाव काय? नाव? माझं बाबूराव वामन नाईक. ओके. कुठून आलात? सावंतवाडी कारिवडे. कारिवडेवरून आलात. ओके ओके. तर हे
हे फणस कसे दिलेत, काय रेटला? कमीत कमी तुम्हाला 200 पर्यंत फणस दिलेले आहे. 200 पर्यंत. 200, 300, 350 एवढ्यापर्यंत. ओके. त्याच्यापेक्षा आम्ही एखादा माणूस कोण जर असेल तर त्याला आम्ही कमी देतो, नाही असं म्हणत नाही कोणाला. ओके. तर मित्रांनो, यांनी सगळ्यांनी गावाला आणलेत, बघू शकता तुम्ही हे फणस. कापे सगळे कापे. कापेच आहे आणि फणस आम्ही जे आणतो ते सर्व कापेच असतात. दुसरी गोष्ट, कापा आणि बरका हे 2 टाईप आहेत. ओके, बरोबर. आणि त्या काप्यामध्ये मोठा काटा हा कापा, छोटा काटा बरका, बरोबर. आता तुम्ही जो घेतला फणस तो कापा घेतला. हा, आता मला एक सांगा, हे एवढ्या लांबून येतात, बरोबर, गाडीने येतात, आपल्या मुंबईकरांसाठी येतात, सर्व येतात. हा, आपल्यासाठी एक सुख सोयीचं साधन करून देतात. सुख सोयीचं साधन, आपल्या घर बसले आपल्याला इथं फक्त घरातून निघायचं आणि फणस घेऊन घरात जायचंय. वटपौर्णिमा आपली साजरी झाली, बरोबर. हे तुम्ही की मालवणी माणसाचा आदर तुम्ही करताय, तुम्ही बघितलात. आणि हे आमची ही जी हालपेस्ट आहे, आता हे इथून ते इथपर्यंत हे रात्रभर आम्ही रात्रभर इथपर्यंत करतो सर्व. आधी पाऊस पडला तर पाऊस पडला तर आमच्या हे फळाचं नुकसान आहे. कोण घेणार का फणस? नाही. हेच मला तुम्हाला सांगायचं या व्हिडिओतून. ओके, थँक्यू सो मच. आपण कोकणकर आहात याचा अभिमान आहे. बरोबर. धन्यवाद. 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 मीही मूळ कोकणातला आहे, दापोली पांगारीचा. आणि आपले मित्र आहेत परब, आणि त्यांच्या गावावरून म्हणजे मालवण सावंतवाडी आपट्याच्या इथून त्यांनी ते फणस आणलेले आहेत. आणि खास करून लोकमान्य नगर, यशोधन नगर हा वागळे इस्टेट ठाण्यातल्या नागरिकांसाठी खास करून ही मेजवानी वटपौर्णिमा येत आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी फणस आणलेले. जर बघू शकता तुम्ही किती मोठी लाईन लागलेली आहे फणसाची. आणि बरेचसे आपले मराठी बांधव आहेत, आपले जे वटपौर्णिमा वगैरे साजरी करतात, त्यांच्यासाठी खास करून ही मेजवानी आहे. आणि मी मनसे शाखाध्यक्ष आहे, मी त्यांचं स्वागत करतो, त्यांना अभिनंदन करतो की जर ठाण्यातल्या वागळे इस्टेटमधल्या लोकमान्य नगर, सावरकर, यशोधन आणि ठाणे वासियांसाठी त्यांनी ही सेवा पोहोचवलेली आहे. आणि माफक दरामध्ये फणसाचे गरे हे चाखायला मिळतील ठाणेकरांना. आणि सावंतवाडी आणि आपटे कारोळे गावात आपट्याचे काळू या गावातील जे काही रहिवासी मित्र मंडळी आहेत त्यांनी हे फणस वगैरे उपलब्ध करून दिलेत. आणि भरपूर लोक इकडे, आणि महाराष्ट्रीयनच नाहीत की महाराष्ट्रामधले आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातलेही लोक नागरिक आहेत, ते या फणस वगैरे घेत आहेत. आणि फणसामध्ये जसं काफा, बरका वगैरे त्याच्यातले त्यांनी काही प्रकार आणलेले आहेत, तेही नागरिक घेत आहेत. आणि वर्षानुवर्ष ते नागरिकांना ती सेवा पोचवत आहेत. गेले 40 वर्षापासून लोकमान्य नगरमध्ये हा त्यांचा ठेला लागतो. परशुराम परब आणि माझे मित्र परब आहेत, आणि एकाच गावातले आहेत ते, आणि ते लोकांना ती सुविधा पोचवत आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की काही ट्रक वगैरे येतात, पण ते थोड्या वेळासाठी उभे राहतात आणि ते पटकन निघून जातात. पण हा बराच वेळ इकडे ठेवलेला आहे. आणि ठाण्यातले नागरिक आहेत आणि ठाण्याच्या आसपास मुलुंड आहेत, तिथले पण नागरिक येऊन तुम्ही हा फणस वगैरे घेऊ शकता, जेणेकरून आपल्या कोकणामधला जो फणस आहे तो डायरेक्ट इकडे ठाण्यात आलेला आहे, जेणेकरून आपल्या कोकणातल्या माणसाला माफक दरात पण मिळणार आहे. आणि त्याचा फायदाही या आपल्या कोकणवासियांना होणार आहे. 5 गाड्या आलेल्या आहेत या आजच्या एका दिवशी, आणि त्या 5ही गाड्यांचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जसा हवा तसा छोटा, मोठा, मध्यम आकाराचे फणस इकडे उपलब्ध आहेत, आणि ते फणस घ्यायचे आहेत तुम्ही. जय महाराष्ट्र. सर्व कार्यरत असलेले आपले परशुराम काका आहेत तिथे, त्यांनी 2 शब्द बोलावे.
आणि तुम्ही आपल्या फणसाबद्दल माहिती सांगा की आपले कारुडे आपल्याचे कारुडे बंधून फणस आलेले आहेत, तर याचा तुम्ही काय सांगू शकता ते सांगा. मी पहिल्यापासून इथे लोकमान्य नगरमध्ये माझं दुकान होतं. माझी मालवणी पहिला आम्ही स्टार्टिंगला आम्ही लोकमान्य नगरमध्ये आम्ही कारुडे परशुराम परब माझे मोठे भाऊ इथे 5 भाऊ आम्ही लोकमान्य नगरमध्ये राहत होतो. रेमलला कामाला पण होतो, कोरसला माझे भाऊ होते, रेमलला होते, कोटरीला होते, असे कामाला असून इथे आमचे गावातले लोक येत होते, त्यांना मी सगळ्यांना सहकार्य करत होतो. बरेच लोक पूर्वी आले, आता ते आहेत नाही, पण सगळ्यांना मार्गदर्शन आम्ही करून या म्हाडामध्ये सगळ्यांना मार्गदर्शन करून सगळ्यांना माहिती देऊन आज त्या माहिती दिल्यामुळे सर्व माझ्या कोकणातले माझं कारोडे गाव ते सावंतवाडी ते सगळे आपल्या कोकणातले माणसं सगळे येतात. याच्यासाठी मी इथे सगळ्यांना सहकार्य करत असतो आणि माझी ओळख भरपूर आपल्या लोकमान्य नगर ठाण्यामध्ये आहे. मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे साधा, त्याच्यामुळे माझी ओळख असल्यामुळे माझं दुकान होतं, त्याच्यामुळे ओळख आणि माझ्या सगळ्या लोकांना गावच्या माणसांना येणाऱ्या आजूबाजूच्या लोक गिरायकांना समजून घालून त्यांना माहिती देऊन सर्व फणसाची माहिती देऊन त्यांना फणस आम्ही विकत असतो, त्यांना सहकार्य करत असतो. कमी जास्त दर करून त्यांना आम्ही सगळ्यांना गिरायकांना सांगून आम्ही फणस विकत असतो आणि आम्ही त्या माहितीसाठी मी इथे फणस लक्ष देण्यासाठी मी आलेलो आहे. इतक्यात हे आता माहिती देते त्यापूर्वी हे मी 2 शब्द बोलतो. धन्यवाद. असतो हा कोकणकर इथे आला आणि कोकणकर आल्यानंतर त्याची आपण खातिरदारी करणं हे आपलं काम आहे आणि ते खातिरदारी जर आपण नाही केली तर आपण आपला कोकण कसा वाचवायचा हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. येवा कोकण आपलंच असा हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. याची तुम्ही दक्षता घ्या आणि सर्वांना फणस हे लागले आहे. सावंतवाडीवरून कारिवडे गावातून फणस आलेले आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. आणि ठाण्यामध्ये यशोधननगर या ठिकाणी फणस आलेले आहे. फणसाचा आस्वाद घ्यायला, फणस विकत घ्यायला कोकणकराकडे या. ही माझी नम्रपणे तुम्हाला स्वाद घ्यायचा असेल तर ठाण्यात या. नक्की कोकणातला स्वाद घ्यायचा असेल तर ठाण्यात या. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ टाकेल चॅनलला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. चला तर मग भेटूया आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.